अहो साहेब, ह्यो कसला थोरलेपणा दिलाय तुम्ही वहिनी साहेबासनी. अहो आजवर शिरपती, महादू, राधा ह्या समद्याने हे घर आपलं समजून रात्रंदिवस सेवा केली. त्यासनीच वहिनी साहेबांनी हाकलून लावलं. जे झालं ते व्हाया नाही पाहिजे होतं. अहो पण मग तुम्ही थांबवायला पाहिजे होतं. जरा वहिनी साहेबांचं कान धरा, का अशीच त्यांची मनमानी चालवून घेणार आहे सा? अहो 8 दिवस त्यांना घर चालवायला दिलं तर मध्ये बोलायचं कसं? करू दे ना मनासारखं. अहो 8 दिवसाचा सवाल आहे. 8 दिवसात ह्या घराचं होत्याचं नव्हतं करतील त्या. अहो 8 दिवसात होत्याचं नव्हतं व्हायला आपलं घर एवढं लेचं पेच आहे का गोदात का? करू दे त्यांना, काय चुका करायच्या त्या चुकल्या तर त्यांना काय मिळणार नाही आपण सांगितलेलं आहे. 8 दिवसात कळलं ना त्यांना काय. त्यासनी त्यांच्या चुका कळल्या असत्या तर त्यांनी त्या केल्याच नसत्या साहेब. अहो नाही कळलं तर आपण दाखवून देऊ की. अहो धाकल्या सुनबाई चुका करणार आणि थोरल्या सुनबाई चुका दुरुस्त करणार, आणि आपण दाखवून देऊ ना धाकल्या सुनबाईनं काय चुक आहे काय बरोबर आहे ते. बरं अंजलीला तुम्ही काय करू नका म्हणून सांगितलंय सा नव्ह? मग ती कशी चूक सुधारणार? अहो चांगल्या माणसाला चांगुलपणा सोड म्हणून सांगितल्याने तो सोडतोय का? आपल्या धाकल्या सुनबाईंच्या समध्या चुका थोरल्या सुनबाई सुधारणार म्हणजे सुधारणार, खात्री आमची. राधाताई, श्रीपती दादा, हे काय आज लवकर? काय झालं? काही काम आहे का? असे चेहरे का पडलेत तुमचे? काय नाही, ते घरी निघालो होतो. हो, पण आज लवकर? काय झालंय? आम्ही काम सोडलंय वहिनी साहेब. सोडलं? पण का? अहो आम्हाला धाकल्या वहिनी साहेबांनी कामावरनं काढून टाकले. अहो पण असं का? काय झालंय? ते त्यांना बी सांगता येणार नाही. असं कसं? तुम्ही चला बरं माझ्याबरोबर घरी. नको वहिनी साहेब, थोरलं साहेब कायच बोलत आहेत त्यासनी. उगा आमच्यामुळे तुम्हाला ताप नको. श्रीपती दादा, घरातल्या माणसांचा कधी ताप होतो का? चला बरं. नाही न ग, तसं आम्हाला बी आता काम करू वाटत नाही बघा. धाकला वहिनी साहेब लई घालून पाडून बोलतात. असं किती दिवस सहन करायचं? आम्ही बघतो दुसरीकडे काम. तुम्ही तेवढं सांभाळून राहा त्यांच्यापासनं. अहो पण असं कसं सोडून जाताय तुम्ही आम्हाला? 8 दिवसाचा प्रश्न आहे, थोडंसं सहन करा, सगळं सुरळीत होईल. चला बरं. खरंच न ग, उगाच अपमान करून घ्यायचा लय कंटाळा आलाय आम्हासनी. आम्ही कधी काही बोललोय का तुम्हाला? तुम्ही नाही, पण वहिनी साहेब बोलतात ना. नाही ना ग, बास आता. नाही नाही श्रीपती दादा, तुम्ही काही दिवस आमच्या घरी राहायला जा. मी तसं आई बाबांना कळवते. राधाताई, 8 दिवस झाले की मात्र परत यायचं हा घरी. धाकल्या वहिनी साहेबांना पटणार नाही बघा ते कधीच. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही नोकर नाही तर आमच्या घरातली माणसं, आणि घरातला प्रत्येक माणूस महत्वाचा असतो हे मी जाऊबाईंच्या लक्षात आणून देईनच. येतो वहिनी साहेब. येतो वहिनी साहेब. किती वाजले असतील का? कालचे एवढं. अगं कर की काहीतरी. अगं तोंड वाकड कर म्हणत नाही मी, जेवायला कर की काहीतरी. भूक कुणाला लागल्या? मला लागल्या.
मग स्वतः जाऊन कर. मी काय करू? मला कुठं काय येते किचन मधलं? मग काय आम्ही डिग्री घेतल्यावर किचन मधली आवाज मी काय येत नाही. आणि जरी येत असेल का नाही सूरज, तरी बी आम्ही करून देणार नाही. का? घर चालवायला घेतलेस ना? घरातल्या माणसांना असं उपाशी मारून घर चालवणार आहेस काय? हक्क मागितला होता आम्ही, पण मामांजींनी तर पार मोलकरीनच बनवून टाकलंय आम्हासनी. समजा कळतंय रे आम्हाला, आम्ही काय दूधखुळी नाही. घराच्या थोरल्या मालकीन हायसा तुम्ही. हा, आणि मालकीन कधी बी काम करत नसती घरातली. एवढीच जर भूक लागली असेल का नाही, तर हॉटेलात जाऊन खा. उगा आमच्या मागं किरकिर करू नकस. ठीक आहे, मी बाहेर जाऊन चहापाची खातो 8 दिवस. 8 दिवसानंतर परत घर वहिनींच्या ताब्यात जाईल बघ. असं कसं जाईल? 8 दिवस इना तक्रार घर चालवलंस तरच काय आमचा हक्क मिळणार आहेत. माहितीये ना? मी आबांकडे तक्रार करणार मला उपाशी ठेवलंस म्हणून. बस बोंबलत. छापच आहे. ओ ताईसाहेब, सन्निधा म्हणलं ते एकदम खरं आहे बरं का. गब्बस गा. अहो रानात तर काय तुमची तक्रार करणार नाही, बराबर. मास्तरनीनं तक्रार केली तर आपण सांगू शकतो मास्तरनीला थोरलेपणा पाहिजे म्हणून तिनं तक्रार केली म्हणून, होय का नाही? आणि राहिली गोदाक्का. गोदाक्का तर मास्तरनीच्या बाजूचीच आहे ना व. तिची तक्रार आपण एक वेळेस मोडून काढू, होय का नाही? सन्निधानं तक्रार केली तर काय काय? अहो सन्निधानं एकदा का तक्रार केली तर तुमचं थोरलेपण आणि हक्क समद गेलं म्हणून समजा. उगा कशाला उपाशी मारायला असं घरच्यासनी? समजा अंगलट येईल बर का. म्हणजे आता यांची पोट भरण्यासाठी आम्ही मोलकरीन बनायचं असं म्हणायली असतो. ठीक आहे, राहू द्या मग, जाऊ द्या त्यांची पोट खपाटीला, मला काय. अहो ताईसाहेब, तुम्ही या घराची मालकीन राहावं म्हणून मी म्हणत्या. ठीक आहे, करू काहीतरी इंतजाम. करा करा, मला लई भूक लागल्या बघा. म्हणजे घरातल्यासनी लई भूक लागल्या, मला नाही. तुम्ही घराची मालकीन झालायसा त्या खुशीतच माझं पोट लई भरलंय बघा. राहू द्या, काय बी करू नका. राहू द्या, समध्यासनी उपाशी राहू द्या, राहू द्या. नाही चंदे, निदान 8 दिवस का होईना समध्यांची पोट नीट भरली पाहिजेत. आवो परताय साहेब, तुम्ही तर फुल जोशात त्या समध्या नोकरसनी बाहेर काढलं सा. आता कोण करणार काम? आता हॉटेलात जेवण मागवावं तर ते बी करता येत नाही. कसं करायचं आता ताईसाहेब? नाही, आपल्यालाच काय तर करावं लागेल बघ चंदे. हा, माझ्याकडे एक आयडिया आहे. सांगा. हा, आपण कडे तो कुर्की शो बघूया. कंचा शो? अहो, ज्यातल्या बायकांच्या साड्या लय भारी असतात म्हणून आपण तो शो बघत्या. कुकरी शो म्हणायचंय काय तुला? हा, तेच तो कुर्की. चालतंय, चल किचन मध्ये. हा. अरे वा, तुम्ही आलात. होय, त्याचं काय झालं, शेतात करमतच नव्हतं मला. कधी एकदाच घरला जातोय असं झालतं. का? काय नाही, असंच आपलं.
अरे बापरे, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही, बरं आहे की मी. मग कसं तरीच होतंय असं का म्हणत होतात? ते तुम्ही नव्हता म्हणून. म्हणजे मी नव्हते म्हणून तुम्ही आजारी पडलात? नाही हो, अहो तुम्ही नव्हता म्हणून करमत नव्हतं एवढंच. पण असं का? आता कसं सांगू तुम्हाला. तुम्ही पण ना 1 नंबरच्या आडानी बघा. जाऊ द्या, तुम्ही जावा ना, तुमचा अभ्यास करा, जावा. मी अडाणी आणि तुम्ही खूप हुशार आहात. मला सांगा, मी दिलेल्या अभ्यासाचं काय केलं? गृहपाठ? अहो तयार आहे की. पहिले तुम्ही डोळे बंद करा. आता परत डोळे बंद करू? अहो करा तर. ते आता तुम्ही 1 ते 10 पर्यंत मोजा आणि मग डोळे उघडा. हा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उघडू डोळे. अहो अहो उघडू डोळे. अहो अहो जेवण गोड होतं तुमचा वाणी, पण कोल्हापुरी झणका नव्हता माझा वाणी. ताईसाहेब जरा इकडे करा की. अहो माझ्याकडे धरा की. बघू बघू. झालं. थांबा थांबा थांबा. मला तिची साडी बघायची. थांबा. ए चंदे, काय करणार आहेस ग साडी बघून? अहो थांबा की. बरं, चल स्वयंपाकाची तयारी कर, समजा सामान काढ. आज आम्ही असलं भारी जेवण बनवणार आहे का नाही, देव देव करणारी माणसं बी जिभल्या चाटत बसली पाहिजेत बघ. चल पटपट आवर ग चंदे. वय वय. बरोबर घेतलंय ना बस समजा. अहो ताईसाहेब. हा ओ ताईसाहेब, अहो तुम्ही म्हणतास तसं झालं असतं, पण पिठानं घातच केलं की हो. म्हणजे अहो पीठच नाही घरात. काय काय हो, मगाचपासून एवढी हुडका हुडकी करायलोय तेव्हा सांगता येत नाही पीठ सप्लाय म्हणून? हे तुम्ही मला आधीच विचारायला पाहिजे होतं. बरं बरं, लई शांतपणा करू नका आता. चला उठा, गिरणीत जावा आणि दळपाना जावा. ते राधाला नाहीतर शिरपतीला सांगा. आम्ही त्या कामचुकारांना कामावरनं काढून टाकलंय, ध्यानात आहे ना व? मी सुट्टीवर आहे. साहेबांनी मला अजिबात काम करायचं नाही म्हणून सांगितलंय. जावा मारा तिकडे उपाशी. आम्ही बे अजिबात करणार नाही स्वयंपाक बेपाक. ताईसाहेब अगं जेवण नाही मिळालं तर समिधा तक्रार करणार नाहीत काय? अगं पण पीठच नाही तर मग स्वयंपाक करायचा कसा? आता तुम्हासनी या घराची मालकी पाहिजे ना व, बनवायला तर लागणारच. नाहीतर बघा बाबा तुमचं तुम्हीच. असं आहे व्हय? मग जा गिरणीत आणि आंदळप जा, निघ. ताईसाहेब मी आनंद बी, मला कुठल्या बी कामाची काय बी लाज वाटत नाही. पर तुम्ही बी चला माझ्या संगट. आम्ही चल चल. अहो ऐका, अहो साहेबांनी कळल की तुम्ही बी या घरासाठी किती झटताय. असं म्हणतेस? आज पतूर एवढी खुशामत कधी बी कोणाची केली नव्हती, तेवढी आता करायला लागत्या. चला
अडला हरी गाढवाचं पाय धरी. साहेबराव, पहिल्यांदा चिठ्ठी लिहिली बघ. हा होय, म्हणजे आधी बी लिहिली होती. अरे पण ते कसं आहे, ते इकडं तिकडं बघून गिरवून काहीतरी लिहिलं होतं रे येडवाकडं. पण आता कसं समजा माझ्या डोसकीने लिहिलंय मी. हा पण बरोबर असेल काय रे? नाहीतर अंजलीबाई यायच्या छडी घेऊन माग, म्हणायच्या गुरपाट चुकला म्हणून. तुला काय वाटतंय? हा छड्या खायच्या वय? अरे तुझ्या दोस्तानं छड्या खाणं शोभते वय? अरे माहित आहे ते चिठ्ठी तुला दावायला पाहिजे होती, पण नाही राहिलं रे डोसक्यात. आता काय करायचं सांग की. बरोबर असेल काय रे? अरे वा, अरे तुला का दावायची चिठ्ठी? अरे ती माझा ना अंजलीबाईंची खाजगी चिठ्ठी होती. ती फक्त अंजलीबाईंसाठी होती. साहेबराव, अरे चिठ्ठीमध्ये जास्त काही चुकलं नाही एवढंच पाहिजे रे मला. अरे म्हणजे कसं आहे, ते म्हणावं तसं ते लिहिता येत नाही रे पटाक दिशी. ते हळूहळू जमल. अरे अंजलीबाईंनी अंगाडी चूक काढू नये म्हणजे झालं. हे काय लिहिलंय? काय हे काय लिहिलंय तुम्ही? लय चुकलंय काय? आता तुम्हीच बघा आणि वाचा. अहो मीच लिहिलोय तर मीच काय वाचू? सांगा की किती चुकलंय? सगळंच चुकलंय. अहो समजा कसं चुकल? ते एखादा काना मात्र चुकला असेल. नाही, एकतर हे चुकलंय किंवा मग माझं जेवणात चूक आहे. आता जेवणाचा आणि याचा काय संबंध? आता बघा तुम्हीच काय लिहिलंय ते. जेवण गोड होतं तुमचा वाणी, पण कोल्हापुरी झणका नव्हता माझा वाणी. ते तुमचा वाणी आणि माझा वाणी चुकले ना व. त्याचं काय, ते जोडाक्षर तेवढी समजत नाही हो. जोडाक्षरांबद्दल नाही बोलते. तुम्हाला माझं जेवण आवडत नाही का? नाही नाही, अहो तसं काय नाही. ते फक्त जेवणात झणका तेवढा कमी होता म्हणून ते लिहिलं. पाहिजे होतं असं कुठे लिहिलंय? अहो खरंच जेवण लय भारी होतं. मग ठीक आहे. काय तुम्ही पण, कधी मास्तरीनबाई होता तर कधी अंजलीबाई. काय नियमच नाही बघा तुमचा. अहो आधी नाही काय सांगायचं, लय घाबरलो की मी. नाही हो, खरंच खूप छान लिहिलं तुम्ही. आणि आता छान शिकायलाही लागलाय. आता तुम्ही शिकवताय म्हणल्यावर शिकणारच की. पण एक सांगू काय? सांगा. की मास्तरीनबाई पेक्षा मला अंजलीबाईंचं लय भाव वाटतं बघा. का? ते मास्तरीनबाई समजावून सांगतात आणि अंजलीबाई खडसावतात. म्हणजे खडूस आहे का मी? नाही नाही कसं? आता तसंच म्हणालात तुम्ही. ते अहो ते असंच म्हणलं मी. असंच कसं? तुम्हाला तसं वाटतंय म्हणून म्हणालात. खरंच ना? बघा आता बी तुम्ही खडसवताय मला. मग मी तरी काय करणार आता? तुम्ही बोलताच तसं. बरं बाबा, चूक झाली माझी.